सोन्याची अंडा देणारी कोंबडी गमावली तुम्ही. पण अंडा देऊन गेली गुरुमाऊली, अंडा देऊन गेली. म्हणजे मला वाटलं नव्हतं माझ्या सकाराम पाटलाने सारी प्रॉपर्टी वाडा सगळं माझ्या भाच्याच्या नावानं गुलाबच्या नावानं करून गेला. अरे पण यात माझा काय फायदा? कसा फायदा नाही, बदा बदा फायदा, फायदाच फायदा गुरुमाऊली, फायदाच फायदा. मला वाटलं नव्हतं माझा भाचा एवढा बेगमी बसेल म्हणून. सकाराम पाटलाची फुकटची मिळालेली प्रॉपर्टी मला नको म्हणून तो तुमच्या आश्रमाच्या नावावर करण्यासाठी वकिलाकडे गेलाय गुरुमाऊली. खूप आनंदाची बातमी सांगितलीस. मला ती प्रसन्न झालाय ना दिल्लूबा. जा 2 पेग बनव जा. 2 पेगनं काय होतं गुरुमाऊली, अख्खा खंबा जिरवतो मी. 10 खंबा घेऊन ये. आणि महत्वाचं म्हणजे येत्या सोमवारी तुमची पूजा ठेवली आहे. हो हो. आणि त्या पूजेच्या दिवशी सगळी प्रॉपर्टी तुमच्या चरणावर तो अर्पण करणार आहे गुरुमाऊली. वा 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 नागेश्वरजी, वा वा वा. पण एक लक्षात ठेवा गुरुमाऊली, सकाराम पाटलाच्या घरी जी तुम्ही चोरी केली दागिन्याची, त्याच्यातून एक फुटका मणी पण मला फेकून मारला नाही. त्याच्यातला मला अर्धा वाटा पाहिजे. आणि सकाराम पाटलाने आता जी काही संपत्ती माझ्या भाच्याच्या नावावर केली आहे, त्या संपत्तीतून पण मला अर्धा वाटा पाहिजे. नाहीतर अंगावर फाटके कपडे ना हाती कटोरा. घाबरू नका नागेश्वरजी. ही स्टेट जेव्हा या आश्रमाच्या नावावर म्हणजे माझ्या नावावर होईल ना, त्याच्या 1 दिवस अगोदरच तुम्हाला तुमचा हिस्सा मिळून जाईल. नक्की. नाही जर मिळाला तर माझं नाव नागे आहे. सगळी रणनीतीचं बाहेर काढीन मी आश्रमावरली. नाग्या, गुरुमाऊलीनं बोललेला शब्द आणि शब्द खरा, त्यामुळे काळजी करायची नाही. दिलरुबा, दिलरुबा, मी आहे इकडे उभा. नागेश्वरजी इतकी आनंदाची बातमी सांगितली आहे आणि मनोरंजन झालंच पाहिजे. चल लावणी सुरू कर. लावणी नाही गुरुमाऊली, मी आता नाचू शकणार नाही. अगं पाहुण्याचा अपमान करणार आहेस का तू? का नाचू शकत नाहीस? कारण 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 माझ्या पोटामध्ये तुझं पान वाढायला लागलंय. स्त्रीलिंग, पुलिंग, नपुंसकलिंग, वारे झाला गुरु घंटा. म्हणजे तू असारा बापूची अवलाद आहे. तू छक्का नसून माणूस आहे. एवढी सोबत होती, आजपर्यंत खूप साथ दिलीस तू. या गुरुमाऊलीची सेवा करता करता शेकडो मुली माझ्या मगरीच्या शिकार झाल्या. आणि आता तुझी वेळ झाली. गुरुमाऊली, मला सुद्धा पत्नीच्या तोंडात आहे, पण माझ्या पोटात वाढणारं बाळ हे तुझं आहे. तुझ्या
विश्वास ठेवू तुझ्यावर हा? विश्वास ठेवू अगं माझ्या सख्या आई बापावर सुद्धा विश्वास नाही म्हणून तर इतकी सारी संपत्ती जमवली हा? चला तुझ्या मारण्याची वेळ झाली ग बाई नाही गुरुमावली. एकदा का या बाळाला जन्माला घालून तुझ्या कुशीत दिलं ना, तुम्ही स्वतःहून विहिरीमध्ये उडी गेली. खरंच सांगते गुरुमावली, विश्वास ठेव माझ्यावर. नाग्या साली कशी चूक झाली काही कळलं नाही रे. किती दिवस लपवणार होतास तू? अरे पण सगळी सावधगिरी बाळगली होती तरी साला दगा झाला. या नपुंसकाचं रूप घेऊन या मठात आजपर्यंत राज्य केलं आणि माझी सेवा करताना शेकडो मुली शहीद झाल्या. अरे पट्टे, पण या दिलरुबाला हिच्या पोटात मला गर्भ वाढून आज मला पुरुष बनवला. चल चल दिलरुबा, माझ्या मगरीची जेवणाची वेळ झाली. चल. गुरुमावली, हात जोडते मी तुझ्यापुढे. मी या बाळाला 4 दिवशीच्या आत जन्माला घालीन. होय गुरुमावली, मग मी स्वतःवरच उडी घेईन त्या विहिरीमध्ये. गुरु माऊली माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. त्या बोलण्यामध्ये दम आहे का? दम आहे. नाहीतरी तुम्ही एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केलेली आहे. तुम्ही मेल्यानंतर ती कुत्र्याच्या घशात जाण्यापेक्षा गादीला वारस निर्माण करा. पाहिजे तर हिची सकाराम पाटलाच्या वाड्यावर राहण्याची व्यवस्था मी करतो. म्हणजे वाड्यावर दिलरुबा आणि या मठामध्ये गुरु माऊली. कधी आठवण आली तर अधून मधून येत जा वाड्यावर. काही करणार नाही मी तुला. जा जा तिजोरीत ठेवलेले दाग दागिने अंगावर चढव. वाटेल तेवढा पैसा खर्च कर आणि आजपासून तू माझी बायको झालीस. बायको काळजी करायची नाही हा? मंजूर मंजूर नाग्या मंजूर. वाड्यावर दिलरुबा आणि मठात गुरुमाऊली. जा आज जा. ठीक आहे. वाड्यावर दिलरुबा, मठामध्ये गुरु माऊली आणि मी मशामध्ये हवा घालू. तुला बोलण्याप्रमाणे अजिबात काळजी करायची नाही. तुझा हिस्सा तुला मिळून जाईल. आणि जर का हिस्सा मिळाला ना गुरु माऊली, मी खतरनाक माणूस. जमिनीत उभा काढून देईल मी. सोमवारी पूजा ठेवली आहे माझ्या भाच्या. त्या दिवशी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावानं करणार आहे. त्याच्या 1 तास आधी मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे. मिळून जाईल नाग्या, मिळून जाईल. नक्की. पण जा अगोदर तो सकाराम पाटलाचा वाडा ताब्यात घे. आता जातो आणि वाडा रिकामा करून ठेवतो. मच्छर सारे हिला माझा गर्भ वाढवायचा आहे आणि या हरामखोराला अर्धा हिस्सा पाहिजे. अर्धा हिस्सा. अरे कोणत्या यमराजासोबत पाला पडलाय हे सुद्धा समजण्याची अक्कल नाही साऱ्यांमध्ये. अरे मठाधिपती गुरु माऊलीमध्ये काय गंमत वाटली करे. 15 दिवसापासून उकेला त्या विहिरीत आपल्या पक्षाच्या शोधात तळपळत आहे. त्या आठवड्या भरात नाही तुला सँडविच म्हणून माझ्या मगरीच्या पोटात घालताना अरे नावाची गुरु माऊली आहे. गुरु माऊली महागुरु शंकराय
वर्षा माझी लेकरा. कोण आहे? मला स्पष्ट दिसत नाही कोण आहे. बाबा मी एक वर्षा. वर्षा वर्षा तू. होय बाबा मी वर्षा. वर्षा वर्षा तू कधी आलास? बाबा मी गेलोच कुठे होतो बाबा, मी इथंच आहे तुमच्या सोबत. अरे वर्षा तुझ्या बहिणीला घेऊन आलो रे. फार छळ चालला होता रे माझ्या मुलीचा. बेटा तुला काही अडचण तर होणार नाही ना? बाबा माझ्या बहिणीची मला काय अडचण होणार आहे? पण एक चूक केली बाबा तुम्ही. आता तुही माझ्या चुका काढ. काढायलाच पाहिजे. फार मोठी चूक केली तुम्ही. असं काय चुकलं माझं? आपली साडीची साडी इस्टेटच्या चोरांच्या नावावर करून दिली बाबा तुम्ही. असं मी वचन दिलं होतं. ते घरातील सारे दागिने पोरीच्या लग्नामध्ये हुंडा देईन म्हणून आणि शेत आणि हे सगळं वाळा ते माझ्या वर्षीच्या नावानं. ते एक वचन पाळण्यासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलंच बाबा. मग सारे दागिने चोरीला गेले. मग ते काय करायचं बेटा, काय करायचं रे? कोणाच्या वाड्याची शेती तो वाडा तुम्ही त्यांच्या नावावर करून दिलं बाबा. प्रत्येक वेळी भावनेच्या भरात जाता बाबा तुम्ही, प्रत्येक वेळी भावनेच्या भरात. अरे नरकवास भोगत होती रे माझी पोरगी. अरे तिच्या सुखासाठी हे सगळं काही मला करावं लागलं रे. न्यायचा लढा द्यायचा सोडून तुम्ही हार पत्करली बाबा, हार पत्करली. कायदा तुमच्या पाठीशी होता, कोर्टात खेचायचं होतं त्यांना. नाही कळलं रे मला, ते नाही कळलं. मला फक्त दिलेलं वचन आणि वचनपूर्ती एवढंच कळतं बाबा, एवढंच कळतं. आता सारंच्या सारं त्यांच्या नावावर करून दिलं. तुमच्याजवळ काय उरलं बाबा? आता राहणार कुठं, खाणार काय? ज्या बहिणीच्या दुखासाठी मी घर गडी म्हणून त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी नोकर म्हणून राहिलो, त्या माझ्या बहिणीला रस्त्यावर आणलं बाबा तुम्ही, रस्त्यावर. वर्षा चुकलोय रे मी, चुकलोय रे मी. माझ्या बहिणीच्या दुखासाठी दिलेलं बलिदान व्यर्थ ठरलं बाबा, व्यर्थ ठरलं. आणि आज जे तुम्ही नशिबाचे भोग भोगताय ना बाबा, याला दुसरं कुणी नाही तर फक्त तुम्ही जिम्मेदार आहात. फक्त तुम्ही, होय फक्त तुम्ही जिम्मेदार आहात. वर्षा 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 माझ्या लेकरा, वर्षा माझ्या लेकरा. वर्षा? कुठे? बाबा तुम्हाला भात झाला हो. कुठे आहे वर्षा? बाबा शुद्धिवल्या वर्षा नाहीये, ह्या जगातच नाहीये. चला तुम्ही जेवलत नाही म्हणून वाटतं तुम्हाला. चला चला. वर्षा आता तू माझ्याशी भांडत होता बेटा. बाबा एवढा विचार करू नका. वर्षा आहेच नाही. वर्षा गेला आपल्याला सोडून. चला आपण जेवण करू. चला चला. थांबा थांबा थांबा, वाडा मस्त आहे. नाही? नमस्कार सकाराम पाटील. पण या वाड्यामध्ये आता तुम्हाला राहता येणार नाही. का का राहता येणार नाही? का राहता येणार नाही? कशाला आला इथे तुम्ही? कशाला आला म्हणजे ताबा घ्यायला आलो मी वाड्याचा. तुझ्या बापानं सगळी संपत्ती माझ्या भाच्याच्या नावानं म्हणजे गुलाबच्या नावानं करून दिली. गोष्ट खरी, त्याचे स्टॅम्प पेपर तुम्ही दिले होते. आता हा वाडा रिकामा करायला आलो. याच्यासाठी रिकामा करायला आलो, माझ्या भाषाने ही सारी संपत्ती मला नको म्हणून गुरुमाऊलीच्या नावाने म्हणजे मठाच्या नावानं दिली मी आहे. हे विसरू नका की गुलाबराव अजूनही माझे पती आहे. मी अजूनही त्यांना सोडचिठ्ठी दिलेली नाहीये. अजूनही तुझे पती आहे.
त्यांनी एवढं महाभारत रामायण घडून गेलं तरी तुझा पती आहे असेल पती, मला काही म्हणायचं नाही, पण तुझ्या बापाने स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून दिलेलं आहे, वाडा जमीन तुमला तुम्हाला इथं राहता येणार नाही, आणि जर का इथे राहत असाल रिपोर्ट द्यावी लागेल मला. काही गरज नाहीये, किंवा हे सगळं घर तुम्ही फक्त जाण्याचा एकच काम करा, हा जो माझ्या भावाचा फोटो ना घेण्याची अनुमती द्या बस. त्याची काही गरज नाही या वाड्यामध्ये, आता त्याची काही गरज नाही, फक्त फोटोच न्यायचा, बाकी कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. ठेवा सगळं तुम्ही. वैभव घे मान घे वैभव घे मान घे आता या वाड्याचा मी अर्धा मालक आहे, अर्धा मालक. माझा अर्धा हिस्सा मला मिळाला रे मिळाला की नाग सापासारखा वेटोळ घालूनच बसतो या वाड्यात. पण इथे सकाराम पाटील राहत होते, त्याला कोण आहे तो साला परत या वाड्यामध्ये मी कधी येणार नाही. ए,
आपला जो काम होता तो फक्त झाला. हो ना काय काय मग आता काम काय म्हणतोस? आता नाही जाऊन हो हं? आता आपण लग्न करून टाकू. लवकरच करू लग्न. हो किती दिवस झाले हं? तू माझ्याकडे पाहत मी तुझ्याकडे पाहत मग राहतो. माझा 5 दिवस चालले गेले. किती तिसरा महिना होता. सांग खरं गावाला सांग, खरं गावाला सांग. सांगून राह. एक काम करू आता. काय? आपण ना आपलं लग्न करू. हं. लग्नानंतर एक मस्त 12-13 पोरं बारा करू. नाही क्रिकेटची टीम त्याच्यासाठी जास्त होती. मग 2 चालेल. हम दो हमारे दो उसके बाद झाले तरी मत झाले. ठीक आहे. आणि मग सुंदर आपण पारसा बोलू. खूप लोकांना जेवायला बोलू. हो ना? फिल्मचे स्टार बोलू. कोणाकोणाला बोलू पहिले पाडणं हलस ना तिथं बरोबर ठेवायला बरोबर पोरगा पडत नाही तर. पहिल्या दिवशी फिल्मी दरबार अमिताभ बच्चन पहिला होता. पहिल्या दिवशी फिल्मी दरबार अमिताभ बच्चन पहिला होता. रेखाच्या हातात पडण्याची दोरी गोबाळा दोरी दो. रेखाच्या हातात पडण्याची दोरी गोबाळा दोरी दो. दुसऱ्या दिवशी विनोद खन्ना हातात बंदूक शत्रुघ्न सिन्हा. दुसऱ्या दिवशी विनोद खन्ना हातात बंदूक शत्रुघ्न सिन्हा. बाळाचा मकर राजेश खन्ना जो बाळा तो जोर. बाळाचा मकर राजेश खन्ना जो बाळा तो जोर. तिसऱ्या दिवशी सलमान खान करिश्मा सोबत शाहरुख खान. तिसऱ्या दिवशी सलमान खान करिश्मा सोबत शाहरुख खान. दादा कोणते येते चटणी तुझं जोबाळा जोर. दादा कोणते येते चटणी तुझं जोबाळा जोर. नवऱ्या दिवशी अंबाला कमळी देवळाला तारी कोमळी. नवऱ्या दिवशी अंबाला कमळी देवळाला तारी कोमळी. विनायक दत्ते रोशनची तंगडी गोबाळा जोर दो. विनायक दत्ते रोशनची तंगडी गोबाळा जोर दो. पाचव्या दिवशी झाला खूपच कल्ला. पाचव्या दिवशी झाला खूपच कल्ला. शेखर पटोले पास झालेला. पाचव्या दिवशी झाला खूपच कल्ला. शेखर पटोले पकड मारला. लीलाधर चुरगाळे उठून पडला. जोबाळा जो रे दो. लीलाधर चुरगाळे उठून पडला. जोबाळा जो रे दो. लीलाधर चुरगाळे उठून पडला. जोबाळा जो रे दो. सहाव्या दिवशी एकटी सजरम हाता बसला
पळल ना तो पैसा असा माझा करून मत सगळ्याला कळलं. काय म्हणते? बाबाची गेली नदी वर. आत्महत्या केली तर काय करशील? फक्त ते लोकं अरे पैसा तर मोबाईल तर घरात ये. असं घरी गंमत आहे. तुला सांगितलं त्या नाग्या मामाने हा मंदिर येतात आमचा पाहुणा नाग्या मामाचं तर. फोटो निघल्या. हो. दाखवून राहिला. तुझा चेहरा पाहा. ओके बाय. मी हो. हो, तू तोच काय म्हणती? इकडे येऊ का? काळे काळे कपडे घालायचं काही नाही का दिसत? तुमचं घालायला लावलं का हे कपडे? आता मी नाही तर कोण घालायला का? सांगून राहिला. लोक सांगते दिसतो. एक तुझा काळी- दिसत नाहीत रे काटुंड्या. काळी पाचई, घरी करणाराच. बैताळ बेवणी. सोड कपडे, अरे सोड कपडे. कपडे. हो, चल नदीत. ए! सोबत जाऊन म्हणलो पुढा पुढा चालली. चालणार आहे येणार ए! आहे. थांब म्हणत होता. बाबा लहानपणापासून खूप त्रास दिला ना मी तुम्हाला. जन्माच्या वेळेस आई सोडून गेली. त्या दिवशीपासून लहानाचं मोठं तुम्ही केलं. मला काही लागलं तरी तुमच्या डोळ्यात अश्रू आले. पण मी मात्र तुम्हाला काहीच देऊ शकले नाही. उलट तुमच्या उतार वेळात मी तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरले. किती पणाला लावून दिसतील ते माझ्या कर्माचे भोग भोगत आहेत. मला मला दुःखाची सवय झाली. पण माझ्या तुझी फरकड होत आहे. ते मला अजिबात सहन होत नाही. वाटतं कधी कधी या खडखड वाहणाऱ्या नदीत जीव देऊन संपट टाकावे आपले जीवन. पण माझ्यानंतर तुझं कसं होईल ह्या काळजीत माझे पावले माग खेचली जातात. कशाला काळजी करता बाबा माझी? राहिलंच का माझ्या आयुष्यात? जिथे लग्न करून गेले तिथे भाऊ सोडून गेला. सासूने अत्याचार केले. काय आहे माझ्या आयुष्यात? माझ्या बाबाला बेघर व्हावं लागलं माझ्यामुळे. माझे कोणीच नाही राहिले. जी जगून काय करू? आपण एक काम करूया ना बाबा. चला दोघे म्हणून आत्महत्या करू. काय जगायचंय मला. चला बाबा चला 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 तुम्ही चला आपण दोघे घरी चला. वा बाबाजी वा. मस्त खोलायला ती डायरेक्ट कुठे टाका म्हणजे मला समोर उभे झाली. काय ते काय? अजी वहिनी साहेब एवढा काय विचार करून राहिल्या? पटणे उडी टाकायची सटणे का शी मारणं करत सिद्ध दमड मुंबईला जाऊन भेटते. कोणतं वेगळं का सीधा समुद्रात. काय ते काय? एवढा काय विचार करून राहिल्या? पटणे लावायला उडी द्या. वा बाबाजी वा. देवा धर्माचे पुस्तकं वाचतात, गीता भागवत वाचतात आणि त्यामध्ये हे शिकले का? काही तरह झाला का कर आत्महत्या, काही तरह झाला का कर आत्महत्या. तुमच्यापेक्षा ना आम्ही शेतमजूर परवडलो. धान पिको अगर नको पिको पण आम्ही आत्महत्या करण्याचा कधी विचारच करत नाही. आणि हे सगळे प्रकार हे जे आत्महत्येच्या प्रकाराचा सर्वात जास्त सुशिक्षित घराने प्रकरतात. अजी बाबाजी दरवर्षी कर्ज घेवायचा पिकला तर देवाचा नाहीच कमला तर त्याच्या मानगुटीवर बसून खावायचं. पण आत्महत्या अजिबात नाही करायची. आम्हाला माहित नाही का साहेब तुम्ही या ठिकाणी कशा करता. आम्ही सगळं जाणतो. मी काय म्हणत आहोत? तुम्ही चला बरं. मी तुम्हाला रस्ता सांगतो. आम्ही काय योजना केल्या होत्या. आणि बापूजी काय काय विचार करतात? त्यावेळेस तिथे सवले माणसाने आत्महत्या करतात. नाही तर काय? अनमोल जीवन एकदा जीवन मिळतो आपल्याला. काहीतरी शिका तुम्ही. चला माझ्यासोबत जरा तुमच्या जवळने चांगल्या हिकमतीनं आयडिया करून घेऊन येतो. चला आम्ही तुम्हाला माहिती आहे. हो हो चला चला मी सगळं सांगतो घरी चला. आणि चला ना जी बाबाजी एवढा विचार नको करा. आम्ही अंगाचा परवडलो त्याच्या माहिती का? एक दिवस ना त्या फुग्याची चांगली तंबीच मोडतो.
मूर्ख लोकांची काही कमी नाही या जगामध्ये. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला अर्धा हिस्सा मिळाला बस. काय रे दादा का गुरुमाऊलीच्या गादीवरती येऊन बसतो, काय लाज शरम आहे की नाही? काय एक गाठपणात येईल तुझ्या. अगं गुरुमाऊलीच्या गादीवर बसलो नव्हतो मी. मग? बरोबर आहे की नाही ते पाहत होतो. गुरुमाऊली जर पडला तर म्हणून पाहत होतो. तुला सांग, काय? तुला शाळांनी शिकवण सांगितलं होतं, आलं का? अगं बा, बोलल्या म्हणजे मी विसरूनच गेलो. अगं मला सांगण्यापेक्षा त्या दुसऱ्याला सांग ना. प्रत्येक अरे ठिकाणी तू मी जा जाऊ ना, का? जा ना तू, असं का करतोयस? प्रत्येक ठिकाणी मी जाऊ. हो जा. नोकर कशाला ठेवलीस तो? दुसऱ्याला सांग. हे दुसऱ्या. दुसऱ्या. जयस्वालच्या दुकानामध्ये जा, एक शाल आणि एक नारळ माझा तू नाव जा सांग. त्या शेजारीच्या दुकानात. आता जयस्वाल आला तर इथं. हो मी नाही जाता. मी गुन्हेगार आहो. मी लक्ष्मीवर बलात्कार केलो. मी तुमच्या घरचे काम ऐकू शकत नाही. ए, दुसऱ्या असं का बोलतोयस तू? हा? झाली गोष्ट मी मोठी. नाही जात. अरे झालं माझ्या बाबा. तू जा तू. दुसऱ्या तू जाणार आहे. नाही का म्हणलो ना. नाग्या, तू जा. बाबा, तू ठीक आहे, मी जातो. जा, जा. पाहून घेईन मी तुझं. त्यांना सांगून ठेवा तुमच्या भावाला. नेहमी नेहमी माझा पान उतारा करतो हा. झालं? जा, तू आपलं काम कर, जा. असं हळू नका. आता काय राहिलं? अजून काय म्हणणार आहे का म्हणतो? नाही बरं आहे, तू जा. एक एक लोक भरले त्या घरामध्ये. पाया लागते सासूबाई. ए, लक्ष्मी तू? ए, गुलाब, नाग्या, तुमची हिंमत कशी झाली का या घरात पाऊल टाकायची? नाही जय्यत तयारी झाली वाटते गुरुमाऊलीची यायची. आताच्या आता निघ तू माझ्या वाड्यात. जाणार नाही. हे बघ, याआधी तुला सही सलामत जाऊ दिलं, म्हणून तू पुन्हा माझ्या इथे माझ्या वाड्यात येण्याची हिंमत केलीस ना. 2 मिनिटात जर का तू गेली नाही ना, तर तुझे हात पाय तोडून तुला बाहेर पाठवीन, लक्षात जर ठेव. माझ्या अंगावर हातही उगारलास ना तर या काडीने ना तुझा कबरीचा हाड पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेव. ती काठी घेऊन काय माझ्याशी वेळ आहे का तू? कधी कधी ना नागिनीचा ना फलाटेसाठी ना काठीचा उपयोग करावाच लागतो सासूबाई. मोठ्या दिमागाने तर तुझ्या बापाने तुला घेऊन गेले होते ना, मग पुन्हा का आलीस माझ्या वाड्यात? हे माझं घर आहे. अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याने मला सोळ चिठ्ठी दिलेली नाहीये. अधिकाराने आताही तुझ्या पोराची बायको आहे मी. लक्षात ठेव. काय शिकवते का कुणाला? हा? अरे बाई मला एक सांगा सासूबाई, माझ्या बाबाने दिलेली वस्तू कोण गुरुमाऊलीच्या नावावर तुला करायची काय गरज होती ग? तुझ्या बापाच्या घरून आणली होती का ती प्रॉपर्टी? साखरे करायला म्हणते. माझ्या बापाचं नाव घेतलं काय समजली तू मला? हा? काठीने तुला नंतर मारते. पहिले हातानेच देते. हा? काय समजलीस मला? माझ्या बापाने दिलेली प्रॉपर्टी तुला गुरुमाऊलीला द्यायला आणि तुझ्या बापाच्या घरून काढलेली भिकार होती का बाबा? माझ्या बापाचं कोणाला? हा? खिशात ग? सासूला? तुम्हाला सासू? तुझ्या भाग्यशाली आहेत का ग? हा? काय म्हणाली मला तू? हो, माझ्या बापाने चांगले संस्कार दिले म्हणून तो हातामध्ये वाचली आहे. नाहीतर तुला खून केला असता मी. आणि काय ग? माझ्या भावाला मारलं? याच घरात माझ्या भावाने फासा लटकवला. मारलं नाही भावाला? मारलं नाही. मी नाही का मारलं? मी नाही मारलं. अरे झोप. मग नंबर बोलली शांत व्हा. बघ ना,
गावामध्ये बदनामी होईल आजोबाची कमर बोलली अशी फूक मार तिच्या जाग्यावरच मेली पाहिजे अशी कशी काय झाली दोघेजण आतापर्यंत माझी फसवणूक करत होता मला मला घाबरवत होते की मला मी काय तुम्ही दोघे जण आताच्या माझ्या निघलं कर मग निघा तुम्ही कोणाला एवढं सांगून राहिला तुम्ही हा तुमचं घर हो का हा राजकारणाचा अड्डा हा तुमचा घर हो या बाई जर एक माणूस तर ठीक आहे ना सगळं माझ्या घरात तू मारला खुला ना तू चढला पुढा
चालते का ते गुरुमाऊली आले ना विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला वाळवंटी चंद्रभागेच्या काठीचा विठूचा गजर वर्षाचा खून कसा केला अख्ख्या गावाला सांगेन मी. सकाराम पाटलाच्या घरी सोने आणि चांदीची चोरी कशी केली ते पण सांगेन मी. अरे या प्रॉपर्टीसाठी मी काहीही करू शकतो. बहिणीला बहीण नाही मानणारा आणि भाषाला भाषा नाही मानणारा असा माणूस आहो मी. गुरुमाऊली, कापसाचे गोडे कोंबले आहेत का तुझ्या कानामध्ये? उत्तर दे. हा खतरनाक माणूस आहो मी. मला माझा माऊलीची उंची कशी वाढली सांगितली. शंडा बघितलं शंडा आहे ना मी. अरे रंडी हूं मैं रंडी 100% रंडी. तुला हिस्सा पाहिजे ना बाबा? तूच आहेस या वाड्याच्या उदयला लागलेला किडा. तूच आहेस माझे आयुष्य बरबाद करणारा गिधाड. सगळं हवं लागला. चला बहिणीला बहीण मानला नाही, भाच्याला भाचा मानला नाही, भावाला भाऊ मानला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी तर झाला नाग्या मामा तू कोणाचाही घात करू शकतो. माझं तर अख्खं आयुष्य बरबाद करण्याचा तूच आहेस तिला. तुझा आत्मा दूर करतो मी. असला पाहिजे कधी या चौकाची फटके खाल्लेस? छान तेल लावलेला याला. कोणता तेल हो? तो नवरत्न थंड थंड गोळी. हा तेल लोय तो भाषा काहाने गुरुजीनं सांगितलेला. हा तेजस तैलम अतिशय योग्य म्हणलं असतं. तोच तेल लावून या आपल्या याला पाजवलेला आहे चांगला. दिसा हवा दिसा.
आता एक महत्वाचं काम बाकी आहे आणि ते काम म्हणजे त्या त्या गुरुमाऊलीचा निकाल लावायचा. हे गुरुमाऊली, येतोय मी तुझा वध करायला. औरत का नाम सुन के फ्लावर समझी क्या? फायर में फायर, तुझा खेळ खलास. मालक मालक बोलणं गुरुमावली येऊन राहिली. अरे मग थांब, चूक करा. हा, बरोबर. अशी हा टोंगरा दिसते. ठेवा. कोण आहेस तू? गुरुवाणीच्या आसनावर का बसलायस? कोण आहेस तू? अगं बघितलंयस का? षंड आणि षंड. शुंड. बहुत अच्छे गुलाब. अरे घेऊन जाईल तुला माझ्यासोबत माझी गादी चालवायला. शांताबाई, तुझा मुलगा शंड आहे हे जरा तू जास्तच मनावर घेतलेलं दिसतं. अरे बघ ना, किती सुंदर दिसते. डोक्याचं लूक कसं ठेवलं आहे ते बघ. माझीच मुलीची नजर लागायची. जा जा, अगोदर मीठ मिरच्यांनी याची जोडी करतो. नजर काय विचारायची? जा. थांब. घरी जाऊ नकोस. अगं माझ्यापेक्षा सुंदर गुरुमाऊली तू दिसतेस. काही पण. अगं खरं तेच सांगते. आणि तुझी दृष्ट काढल्याबद्दल तुझ्या या चेहऱ्यावर चढवलेल्या रंडीच्या मुखवट्याची दृष्ट करायला पाहिजे. काय गंमत आहे ही? आता सांगते ना. ए ठुसक्या, घेऊन ये त्या साल्या नाग्या मामाला. नाग्या, त्यांनी तुला का धरलं? सांग त्यांना सांग. बोल. शांताबाई. सगळंच बेकार झालं गुरुमाऊली. आपलं पितळ उघडं पडलं. सगळ्या गोष्टी या गुलाबाला माहित आहे. काय माहित झालं? हात काढ पहिलं. हात नको ठेवू आता. एक तर मलाही डुबवलं असलं, स्वतःही डुबणार आहेस तू. अर्धा हिस्सा देणार होतास ना कुठे आहे भाषा. ताई, अगं वर्षाचा खून या तुलाही माहित आहे. त्याने केला त्याचा खून, वर्षाचा खून. आणि सकाराम पाटलाच्या घरी सोन्या चांदीची चोरी या गुरुमाऊलीने केली. काय बोलतो? मी माझ्या सख्या डोळ्यानं पाहिलो. नाग्या, वेळ झालास की काय तू? वेळ होण्याची सगळी गोष्ट माहीत झाली माझ्या भाषाला. म्हणजे अरे ताई, तुला आता सांग, हा माणूस आहे. काय बोलतो? अगं माणूस आहे
तू बाहेर का होतास मग तुला एकट्याला खाऊ दे हो सगळा माल आणि तू सेवेला जात होतीस नाही आणि हा पुरुष आहे म्हणजे आग्या. अरे तुला देणार होतो ना मी अर्धा हिस्सा. कधी कधी देणार होता? कधी देणार होता? देणारच होतो हरामखोरा.